हे बाजरी काढण्यासाठी फायनली मी आता पसारा घेऊन आलेलो आहे. एनी टाइम काम करावं लागतं आणि कामात मोबाईल काय जास्त पाहत येत नाही. ते आपल्या बँकेमध्ये जरा पैसे घेतले ते काढण्यासाठी. आणि आज मला बोलवलं होतं आपले भाचे भाव चाललेले सुट्टे लागलेले त्यामुळे त्यांना आता घरी घेऊन चाललेलं आहे. गाड झोपलेली मस्त फॅनची हवा घेत. रुद्र नाही का आईस्क्रीम नाही खाणार? नाही तिने घर बांधलेलं आम्हाला पाडावं लागतंय. पाहू शकतोय कारण आहे ना प्युअर आहे प्युअर फॅमिली लागलेच माहीत नाही. हे गाईज गुड मॉर्निंग, स्वागत आहे आपल्या नवीन ब्लॉगमध्ये. तर सकाळचे 5:45 वाजलेले आहेत. रुद्र अजून झोपलेलं नाही आणि आम्ही बळच उठलेले आहेत आणि सोनालीने घेतलेत ब्रश आणि आम्हाला जायचं आता सकाळ सकाळ आहे का आवरून बाजरी काढायला. तर पाहू शकतात भाऊ आपलं पाणी देऊ राहिलेले आहेत गटाला आणि हे आपलं आता गट तयार झालेला आहे. आणि सकाळचं वातावरण आमच्या इकडलं पाहू शकतात किती भारी आहे आणि किती छान छान असा पाखरांचा आवाज येतो आहे. अक्का उठून स्वयंपाकाला लागलेली स्वयंपाक चालू आहे. लवकर उठलेली अक्का. तर फायनली आता आम्ही आलेलो आहेत आपल्या शेतामध्ये. तर आपल्याला काढायची बाजरी पाहू शकतायत आणि ही आपल्याला बाजरी काढायची आहे. आल्याला एवढा कटाळा आला काय करावं आता, काढावं तर लागणारच आहे. तर फायनली मित्रांनो सोनाली तयार झालेली आहे बाजरी काढण्यासाठी आणि मी पण तयारच आहे, काही विषय नाही आहे. आम्हाला एवढं टार्गेट पूर्ण करायचं आहे, आज एवढी बाजरी काढायची आहे. तर फैमिली पाहू सकता है इतने हमारी बाजरी अभी काटने हो गई है और सोनाली बैठ के काटी है. खड़े होने में उसका कमर जो है वो कंबर दुखता है. कंबर भी दुखता है और खड़े होने से काटती नहीं होती, जो बार बार झुकना पड़ता है. तो तू झुकेगी नहीं साला किसी के आगे, बाजरी के भी आगे झुकेगी नहीं. तो सोनाली बोल रहे हैं मैं किसी के आगे झुकूंगी नहीं, बाजरी के आगे भी नहीं झुकूंगी और बाजरी नीचे बैठ के ही कापूंगी. क्योंकि वो बाजरी भी बहुत छोटी छोटी है, बड़ी होती तो काट लेती, लेकिन ये छोटी है इसलिए खड़े मतलब वाक्य नहीं काटेगी, झुक्के नहीं काटेगी. सकती है. तर देखिए फॅमिली हमने इतनी काटी आहे अभी. उधर भाऊ आहे ते भाऊ तिथे कापीचे आणि आम्ही इतके पुढे आलेले तिथं मस्तपैकी कापत अबे चल ना आता बस ना चल ना आता टाइम. आता थोडंफार कधी 10:30 वाजून गेलं इतकं ऊन पडलंय जेवायचं मला जायचं ना परत माहित नाही का. बरं चला मग हे करते त्याला पसरा ना आपला तावर एकदम मोठी कापी. पसरा मी जाणू का हा मग तावर मी कापते, मी आणते तावर कापा. लयच कामावली पाहिजे होतो आता आणतो कापी. आता बघू आता किती लांब कापी ते मला पसरा तर एवढे लाईन चढली गेली पाहिजे बरं का. काय झालं फॅमिली ऊन पडलंय आणि मला जायचं जरा तालुक्याच्या ठिकाणी थोडं डॉक्युमेंट्स काम आहे. तर फायनली मी आता पसारा घेऊन आलेलो आहे. चल ना आता सोनाली, चल ना आता चल बरं. मला मोबाईल बघायला टाईम आहे ना असंच बघ रस्त्याने जाता येत आणि किंवा पाणी प्यायला बसले हो जेवायला बसले हो, कारण एनी टाइम काम करावं लागतं आणि कामात मोबाईल काय जास्त पाहत येत नाही ना. आता घरी जायचं ना किंवा घरी जाईपर्यंत जेवढा टाईम आहे का तेवढा फक्त मोबाईल बघायचा. मग खाली तिकडे ठेस लागो पडू काही हो काही नाही बघायचं तरी काय व्हिडिओ किती गेला, इंस्टाला स्टोरी काय कोणी बघितली, स्टोरी कशी पडली काय काय तेवढंच बघत. व्हिडिओ कम कसा एखादा व्हायरल आहे ना. तर फॅमिली आपण आलतो शिरूरला आपल्या तहसीलमध्ये. मला एक तहसीलमधून लेटर घ्यायची ते आपल्या बँकेमध्ये जरा पैसे घेतले ते काढण्यासाठी. आणि आज मला बोलवलं होतं ना आल्यानंतर पाहत होते यांचं बेदून कधी तहसील कार्यालयाला आलो आणि एका दिवसामध्ये काम होईल असं कधीच नाही भाऊ. नुसते हेल्पटे आणि हेल्पटायचं मारावं लागतं बेजार होते. तर फायनली आपण शिरूरला आलतो आणि पाहू शकतायत आता मस्तपैकी ज्यूस पेतात हे बघा येड. तर आपले भाचे भाव चाललेले आहे सुट्टे लागलेले आहेत त्यामुळे त्यांना आता घरी घेऊन चाललेले आहे. तर फॅमिली निश्चित आलो आहे. तर सोनाली पाहू शकतायत एकदम गाढ झोपलेली मस्तपैकी फॅनची हवा घेत. त्याला डिस्टर्ब करत नाही, झोपून तिथं जरा आराम करून येतं. हे हागरं बघा आहे का हागत आहे ना. अरे उठले काय उठायचं नव्हतं म्हणलं. ते कर तशी आपल्याला माहिती आहे आपले भाषे आलेले आहेत संकेतन स्वर आलेले आहेत आणि त्यांच्यासाठी सरबत न करता येणार आपण काढत आहे डायरेक्ट नारळ पाणी. डायरेक्ट त्याला नारळ पाणीच पाजायचंय, नो सरबत. रुद्र नारळ पाणी यात काडी खूपसून फ्रीजर मीठ ठेवली आईस्क्रीम तयार होईल. नारळ पाण्याची आईस्क्रीम करायची फ्रीज मध्ये ठेवायचं बर्फ
होईल ना, पण ते चव काय लागणार तुला? आईस्क्रीम्स करायचं ना, दुसरं पण किती प्रकार आहेत ना, काही करू शकतो. गाजा बसून व्यवस्थित या. फॅमिली काय झालंय, दारामध्ये ना आईस्क्रीम वाला आलाय. सोनाली एवढे फास्ट पळाली, तिला वाटलं जातो की काय, लगेच आईस्क्रीम घेण्यासाठी आलेली. मला काय माहित काय घ्यायचं मला. मस्तपैकी नारळ पाणी प्यायचं होतं. हा, मावा कुल्फीच घ्या, मावा कुल्फीच द्या. किती? 1 2 3 4 5. काय पाहिजे बाबू? मला रुद्र नाही का आईस्क्रीम नाही खाणार. तू दुसरं पण काही खाणार नाही. 4 5 आहेत ना. एक कोण द्या. ही डब्बीतली आहे, डब्बीतली द्या. हा, डबीतली खाईन. डब्बीतली. काय बिनलाजी आहेत, आईस्क्रीम घेतलं आणि पळत आले इकडं. पैसे देऊस तर पळत आले काय का, थांबली सकट नाहीत. एवढे बिनलाजी आहेत. एवढे नारळ पाणी प्यायचं होतं आणि ते नाही. हा ना, इतकं नॅचरल नारळ पाणी होतं. ते नारळ पाणी प्यायचं होतं आम्हाला. आता डायरेक्ट आईस्क्रीम. आता आईस्क्रीम कशी बनलेली आपल्याला माहित नाही का. तर नारळ पाणी पितो. आता आईस्क्रीम खाल्ली ना, आता नारळ पाणी प्यायचं. तर फॅमिली आता आम्ही एक रील्स बनवलेली आहे मस्तपैकी. खूप कॉमेडी रील्स आहे. ती पाहिजे असेल तुम्ही इंस्टाग्रामवर जाऊन पाहू शकतात आणि पाहू शकतात किंवा यूट्यूबवरती तुम्हाला शॉर्ट व्हिडिओमध्ये पाहायला भेटेल. तर आज एक रिंग टाकलेले परत, म्हणजे आपलं काम झपाट्याने सुरू आहे. आणि रुद्र बा इथं मिस्त्रीचं काम करून राहिलेलं आहे. रुद्र काय करतो तू? कशाला भाऊ, काम शिकतो का तू? तर फॅमिली पाहू शकतात आज खिडक्या बसूनच काम चालू आहे. आणि इथं पाहू शकतात आपल्याला आहे ना मोठे खिडकी बसायची, त्यामुळे आपण खिडकी आणलेली आहे. आणि छोटी खिडकी काढलेली आहे. 3x3ची खिडकी होती, आता आणलेली आहे 4x5ची. आणि आता पाहू शकतात होलकोट राहिलेलं आहे. काय बाळा? तर पाहू शकता ह्या साईडने एक खिडकी बसवलेली आहे 3x4ची आणि आता 3x3ची बसवायची. म्हणजे ते काढलेली इकडली जी शिल्लक आहे का तेच बसून काय. हा, एक मिनटा. कसं आहे मग आपलं घर? असं बाहेर वाटतं ना मग काय विषय. कसला राडा झालेला आहे. म्हणजे पहिलं हॅलो, बोला ना पप्पा. शंकू आता गरमाचा काही विषयच नाही राहिला भाऊ. नाही ना, आज नाही, उद्या पेपर आहे. वायर मध्ये गुच्ची, वायर मध्ये गुच्ची, वायर. बघा एक कारा घेईल. आज कारागिरला लय डोकायची हे झाली बरं का. आता बघ रे, रिंग टाकून गेले असते नाही, खिडक्यामुळे त्यांना लय टाइम झालाय. हो द्या वाटते. असं लईच मोठं मोकळं दिसतंय, लईच मोठं दिसतंय हो, लईच मोठी काय खिडकी. तर एवढ्या मेहनतीने घर बांधलेलं आम्हाला पाडावं लागतंय. पाहू शकताय. कारण आहे ना आम्हाला आता खिडकी मोठी बसायची, आम्हाला हा हॉल करायचा आहे. त्यामुळे खिडकी तिथं हॉलला मोठी पाहिजे. 4x5ची खिडकी आणलेली, पहिले 3x3ची होती. आणि त्यामुळेच आम्हाला हे रुंद करावं लागलं आहे. म्हणजे घराचा लुक पण थोडा भारी पण दिसून आता नाही का. तर फायनली मी आलेलो आहे मोटर चालू करायला आणि आपली फ्यूज गेलेली आहे. तरी फ्यूज तार काय आपल्याला सापडणं गेली. अरे बापरे काय साफ. इथं फ्यूज तार नाही आहे, परंतु पाहू शकतो फॅमिली सापाचं पिटकुळ आहे. कसलं बसलेलं आहे आईला. अरे बाप, प्युअर नाग आहे, प्युअर नाग. फॅमिली पाहू शकतायत. तर मारू का जाऊन देऊ त्याला, मी जाऊन देतो, काहीच करीत नाही त्याला, तसंच बसून राहा, त्याला काहीच करत नाही. हर हर महादेव. बिचारा पेटी खाली बसलेला आहे. मी फ्यूज तारा बघायला लागलो आणि ते अचानक दिसला. मारत वगैरे काही नाही, जाऊ दे, बाळ आहे छोटे आणि त्यातली त्यात त्या निघून जाईन कुठं पण नाही का. शपथ
एवढी जबरदस्त आग चालली फॅमिली, लागलंच माहीत नाही काय झालं. त्या बँडापाशी आहे का मी बँड चालू करत होतो आणि चालू करते राईट 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 हे लागले राव. त्याची गाडी ना, तुझी काटेच झाड आहे ना, ती पहा हे काटेचे खांदीवर पडले आहेत, जबरदस्त वर पडली आहे सगळं तिकडे. ते जास्त आग चालले, जास्त पडले म्हणजे तो नाही इथपर्यंत एवढी वर पडली आहे. डायरेक्ट रक्तच निघलं ना, अशी भयानक आग चालली भयानक. मी काय झालं बेंड चालू करायला लागलो, चालू केलं आणि वाटलं तर अंगो पाणी उडून म्हणून नाही का पळायला लागलो. पळतं नाही का एक पाय दुसऱ्या फांदी खाली गुतला आणि दुसरा जो पायात लागला ना त्या पायाला ते काटे सनकीन वर पडले आणि ताबडतोब काही नाही वाटलं. पार इकडं आल्याच्या नंतर आहे का जरा आग व्हायला लागली आणि एवढी जबरदस्त आग व्हायला लागली त्याला. तर फॅमिली फायनली मी घरी आलेलो आहे आणि घरी आल्याच्या नंतर आता 5 वाजून गेलेले आहेत आणि आता शेवटचं जे काम आहे आमचं ते राहिलेलं आहे गुरंढोरं पाणी पाजायचं. तर सोनाली झाला असं ना आराम वगैरे, तर चला आता आपल्याला गुरं पाणी पाजायचे. चलायचं काय आहे तुला यायचंय? आपलं घर फुटलं रुद्रा, घराला जागा थांबायचं हा. तोपर्यंत आम्ही ना गुरं पाणी पाजून येतो. तर आजचा ब्लॉग आम्ही इथंच थांबवतो. ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि आमचे प्रत्येक ब्लॉग नक्की पाजा.